एवढ्या टीम मीटिंग्स घ्यायला लागलात तर शेलगरची स्पर्धा आहे. पेनल्टी कधी देता येईल तुम्हाला? आज जास्त टीम मीटिंग का होतात काहीतरी. चला मॅच चालू करा प्लीज. तर आत्माराम कोळी साहेब आमचे कोंबडभुजे यांचेही इथे आगमन झाले. त्यांना विनंती करेन आपण स्टेजवर यायचे. वेलकम. चला आता टीम मीटिंग अजिबात नको, तुम्ही ड्रिंक्स ब्रेकमध्ये घ्या. सूचना आहेत आपल्याला. श्रेयांश गौरांश इलेव्हन बामणडोंगरी ब्लास्टरनं टॉस जिंकला आणि बहुतांश संघनायकांची जी पसंती असते त्याच पसंतीला उतरलेत मैदानावर दोन्ही संघ एकमेकांसमोर. पंचांचे काही सूचना येतात. यस, अंपायर सिग्नल. मॅच ऑन. सलामीची जोडी. 7:55 झाले. चला पहिला चेंडू पडू द्या. विनंती असेल, 5 मॅचेस आपण कव्हर करतो आणि सर्व मॅनेजमेंटचा टार्गेट असतो मध्यरात्रीपर्यंत आपल्याला या 5 मॅचेस कव्हर करायचे. फर्स्ट बॉल सज्ज होईल. वेगवान चेंडू. ड्राईव्ह करतो, हलकासा ड्राईव्ह. कोणती तयारी नव्हती, फक्त सॉफ्ट हँडेड न इरादा कोणताही नव्हता. जिथे मोठा फटका खेळेन रोहन गरत आणि रोहित म्हात्रे. बॅटिंग लाईनअप मध्ये योगदान देत असताना आपण पाहिलं असेल वरद एंटरप्राइजेस, सोमनाथजी म्हात्रे, भास्कर गरत असतील या संघाचे संघमालक. आक्रमणाचा प्रयत्न, खराब चेंडू आणि चोख प्रत्युत्तर. पंचांकडे चर्चा जरूर होईल. अंपायर सिग्नल. 4 धावा चौकार. गोलंदाजांची जीत खोटची गोलंदाजी समोर. भेदक गोलंदाजीसाठी तो ओळखला जातो जीत खोट बामणडोंगरी. एका बाजूला आपण पाहतो रोहन गरत नावा, रोहित म्हात्रे बामणडोंगरी. 2 चेंडू, धावा 5. ओ एज लागली. वेगाने चेंडू लॉंग स्टॉपला. बॅड लक फिल्डिंग टीम. थोडासा डोक्यावर हात दिल्या. वेग होता चेंडूला. आउटफील्ड मध्ये प्रचंड वेग. पॉवर प्ले मध्ये धावा जमवायचे याच उद्देशानं यस 4 रन्स. आपण रिप्ले पाहू शकतो. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि तिथे आपण पाहतोय अतिशय वेगाने, सुसाट वेगाने गेला. 4 धावेने धावफलक पुढे सरकेल. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9 रन्स. जीत खोत. ओ गॅप शॉट. टेक्निक वापरली, कौशल्य दाखवलं. डीप एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहतोय गुड रनिंग. सिंगल डबल घेणं सोडायचं नाही आणि तोच प्रयत्न करतोय. तर आत्माराम कोळी सर कोंबडभुजे यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्याच विभागामधील एक उत्कृष्ट पंच म्हणून त्यांची ओळख आहे. अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये सध्याच्या घडीला पंचांचं कार्य ते पाहत असतात. स्वागत आहे UNPL 7व्या पर्वामध्ये आपलं. सुस्वागतम. रोहन खरंच एक आक्रमक फलंदाज आहे. खूप बॉलिंग बघा आता. भेदकता. जीत खोत हा असाच गोलंदाजी. जरी त्यांनी मार खाल्ला, कमबॅक करण्याची त्याची तेवढीच तयारी असते. इफेक्टिव्ह बॉलर आहेत. बामणडोंगरीसाठी बहुतांश वेळा त्यांनी बॉलिंग गिफ्ट सुद्धा दिले. सामन्याला रिकवर करून देत असता. आणि तो जीत खोत हा सुद्धा वेगवान चेंडू. 2 चौकार आल्यानंतर थोडं बॅड लक होतं फिल्डिंग डिपार्टमेंटमधून. संधी नव्हत्या क्षेत्ररक्षकांना. पॉवर प्ले 1 पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर जीत खोतनं धावा दिल्या 12. 2 चौकार. रोहन गरत जिथे मैदानावर आक्रमण झाल्या 5 चेंडूमध्ये वैयक्तिक तो 11 खेळतोय. आणि प्रणय आम्हाला माहिती देतो. रोहन गरत जो या संघासाठी आपण पाहतोय 34,000 सोल्ड झाला होता. ही बोली त्याच्यावर लागली. प्रमुख खेळाडू ऑलराऊंडर आहे. मग मॅच थोडी स्पीडअप करायचे. आर्यन नाईक या संघाचे नेतृत्व करत होते. मात्र आपण पाहिला अभिमानाची गोष्ट सुद्धा ISPL मध्ये तो खेळणारे. आता संदेश पाटीलकडे ही जबाबदारी आली. वरद एंटरप्राइजेस बामणडोंगरी, सोमनाथजी म्हात्रे, भास्कर गरत या संघाचे पुरस्कर्ते. जीत खोटच्या षटकामध्ये 12 आल्या. टार्गेट किती सेट होणार? मागच्या मॅच मध्ये 78चं टार्गेट होतं.
संगनायक. भानुदास मात्रे ऑलराउंडर. ओव्हर नंबर 2. लेफ्ट आर्म राउंड विकेट. काय फटका, परफेक्टली टाइम. डीप पॉइंट कडे पाठलाग होईल. नो चान्स. शॉट लाईक दॅट आणि मिळतील या चेंडूवर 4 धावा. डेफिनेटली चौकार. वर चेंडू स्विंग होऊन येत होता आणि त्याला जो फटका खेळला. गुड बॅटिंग. पुन्हा एकदा फटका बनवला. मनगटी ताकदीच्या साहाय्याने ऑन साइडला झेल होणार का? ओ, प्रयत्न कमालीचे होते. लॉंग ऑन वरून मात्र या 6 रन. प्रयत्न केले होते. लॉंग ऑन वरून आला होता, त्याला बॅकअप देण्यासाठी सुद्धा गेला होता. आपण पाहतोय क्षेत्ररक्षक राकेश तिथे होते. प्रयत्न चांगले होते, मात्र इथे आक्रमण सुरू करतो. आणखीन एक चौकारानंतर बॅक टू बॅक 2 सिक्सेस लॉंग ऑनच्या वरून हा धमाका. नैसर्गिक खेळासाठी ओळखला जातो आणि तो त्याचा खेळ इथे पाहायला मिळतोय. कमालीची बॅटिंग. रिव्हर्स अटेम्प्टचा पॉइंटला षटकार, त्यानंतर मिड विकेट आणि या अगोदरचा फटका. लॉंग ऑन कडे भानुदासवर आक्रमण. पुन्हा एकदा त्याच तयारीमध्ये तो होता. भानुदासला कमबॅक तर करावा लागेल. पंचांचा इशारा. लेग बाईज. धावा धावफलकावरती टोटल बॅटिंग करत असताना संघ सुसाट वेगाने चालला. आता धावसंख्येची गतिमान अवस्था प्राप्त केली. रोहन गरत खेळतो 8 चेंडूमध्ये 27 आणि त्याला साथ देताना रोहित मात्र विकेट मिळत नाही. प्रत्येक षटकारासाठी कॅश प्राइज आले 1000. ओ, डॉट बॉल. सोमनाथ शेट म्हात्रे यांच्या वतीनं प्रत्येक षटकार 1000. यस, डीजे ना फरमाईश आले स्क्रीनवर. यस, ऑन साइडला ट्राय करते. दूरवरून प्रयत्न होईल. मिड विकेट वरून प्रयत्न. यस, धोका. रिस्की रन. अशा धावा कधी कधी धोकादायक असतात. प्रयत्न करत असताना आपण जरूर पाहतोय भानुदास संघनायकानं सपाटून मार काढला. या षटकामध्ये फटकेबाजी. पंचांचा इशारा येतो ड्रिंक्स ब्रेक. 2 षटकानंतर एकूण धावा धावफलकावरती 31. डीजे. ते बघा, हे गोल्डन मॅन प्रल्हाद शेठ भगत यांची डिमांड होती आणि काही सेकंदामध्ये ते स्क्रीनवर आपण पाहिलं. प्रत्येक सिने कलाकार अभिनेते यांचा एक चाहता वर्ग असतो आणि प्रल्हादजी भगत गोल्डन मॅन जे प्रसिद्ध लावणी कलाकार गौतमी पाटील यांचे खूप मोठे चाहते फॅन आहेत आणि बैलगाडा क्षेत्राचं सुद्धा ते एक मोठं नाव आहे. बकासूरचे सुद्धा फॅन आहेत. चला, मॅच कडे लक्ष वेधतोय. रोहनचा हा तडाखा 9 मध्ये 27. रोहन मात्र थांबत नाही. प्रचंड मूड मध्ये आला. ॲग्रेसिव्ह फटकेबाजी पाहिली तर संपूर्ण टेक्निक, कंप्लीट टेक्निक तो यूज करतोय. टायमिंग त्याचं बेमिसाल आहे. फटक्या चॉईस सिलेक्शन पाहिलं, टायमिंग स्ट्रोक पाहिल्या, चौफेर फटकेबाजी करतो आणि यासाठी तो ओळखला जातो. रोहन गरत नावागावासाठी
क्रिकेट नेहमी खेळत असतो रोहित म्हात्रे बामणडोंगरी, दोघांची भागीदारी बिल्डअप होत असताना गोलंदाजांवर तुटून पडलेत. थर्ड ओव्हर 32. स्वराज पाटील मध्यम गतीचा चेंडू स्लिपकडे, कोणती चूक होत नाही, विकेटची गरज होती आणि त्या दोघांमध्ये थोडी नाराजी आपण पाहिली. खेळपट्टीवर थांबायचं होतं, अजूनही धावांची भूक होती, मात्र स्वराजनं हा अडथळा दूर केला. आउट रोहित म्हात्रे. प्रल्हाद भगत टेन्शन घेऊ नका, बकासूर सुद्धा स्क्रीनवर काही वेळातच येईल. DJSDC त्यांचं प्रेझेन्स ऑफ माइंड नेहमी शार्प असतं आणि त्यासाठी ते नेहमी तत्पर असतात. फलंदाज बाद झाला, विकेट हवी होती आणि आता श्रेयांश गौराज बामणडोंगरी ब्लास्टर्स भानुदासचा महागड्या षटकानंतर आता स्वराजकडून तीच अपेक्षा असेल. नवीन फलंदाज संदेश पाटील, स्वतः संघनायक, वरद एंटरप्राइजेस. टप्पा पडल्यानंतर आपण पाहतो चेंडू उंची होती, बीट करत असताना गुड बॉलिंग. आणि गोलंदाजाकडे असे चेंडू असतील ना, वेगवेगळे चेंडू असतील तर ते बऱ्याच वेळा फलंदाजांना मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवतात आणि स्वराज तोच प्रयत्न करतो, संधी देत नाहीये मिडविकेटला. आता बघा पूर्णपणे शांत ठेवल्या. स्वराजची सुंदर आकर्षक गोलंदाजी. आतापर्यंत 4 चेंडू गोलंदाजी आवडले असेल तर त्याच्यासाठी कौतुक होऊ द्या. गुड बॉलिंग 12-19. त्यानंतर स्वराज पाटील नावा गावचा खेळाडू कमबॅक होत असताना गुड बॉलिंग, रिकवर ऑफ दिस इनिंग, थोडंसं कव्हर करून दिलं. नेक्स्ट बॉल ऑफ स्टंपला, चेंज ऑफ स्पेस, पंचांशी चर्चा सुद्धा होईल. बेस्ट ऑफ वाईटसाठी मात्र ऑफिशियल्स, फायनली ऑफिशियल्सचा हा निर्णय हा अंतिम असतो. का भेदक बघा, नावाचा फलंदाज आणि नावाचाच गोलंदाज आहेत. हा चेंडू हाफ ट्रॅकर होता, मागे ठेवलाय, सुंदर गोलंदाजी आणि स्वराजच्या या गोलंदाजीचं कौतुक झालंच पाहिजे. काय षटक हाताळलं स्वराज पाटील. फ्रूट सलाड बॉलिंग म्हणूया, प्रत्येक चेंडू वेगळा, दिशा टप्पा विभिन्नता आणि आज त्याच्या या सुंदर गोलंदाजीनं संघासाठी फक्त 3 धावा दिल्या, 1 विकेट. 3 षटकांचा खेळ संपलाय, 34 धावा दाफलकावर 34, 2 षटकं अजूनही बाकी. थँक्यू व्हेरी मच. 8:07 झालेत. आपण पाहतोय लक्ष विद्या मॅचकडे. संपूर्ण आमची आयोजन कमिटी, संपूर्ण आमचा पाहुणा वर्ग. 3 षटकानंतर धावा दाफलकावरती 34, 2 षटकं बाकी आहेत. मागच्या सामन्यामध्ये 78चं टार्गेट होतं. आता या सामन्यामध्ये किती धावांचं टार्गेट असेल? क्रिकेट रसिक, चाहता वर्ग, पाठीराखा वर्ग सुद्धा हळूहळू या स्पर्धेला जॉईंट होते. सुंदर स्पर्धा UNPL उल्वेनोड प्रीमियर लीग सिल्वर ट्रॉफी, लख प्रकाश, सुंदर मैदान आणि तेवढी सुंदर खेळपट्टी. ओव्हर नंबर 4 अनिश भगत. पहिला चेंडू, शैली सुंदर आहे बघा. पहिला चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं. यंग स्टार UI, वय वर्ष सुद्धा त्याचं कमी असेल. अनिश भगत शेलगर याच गावचा आहे आणि आपण जरूर म्हणूया लोकल बॉयज आहेत. घरचं मैदान आहे. वय वर्ष 17. आणि जेव्हा कमी वयाचे गोलंदाज असतात त्यांची जर चांगली कामगिरी झाली तर सर्व स्तरामधून वर्षाव होतो त्यांच्यावर कौतुकाचा. अनिश भगत डॉट बॉल. समोर आव्हाने रोहनची विस्फोटक फलंदाजी. काय गोलंदाजी, मात्र इथे बघा बॅड लक. पंचांशी वारंवार चर्चा होईल.
चेक करूया ऑफिशियल्स येणार पॅनल. नीरज सर सांगतात एक्झॅक्टली तिथे आपण चेक करणार आहोत. आपण फलंदाच्या स्टँडिंग पोझिशनचं रिप्ले आपण पाहू शकता. फिल्डिंग सेट ठेवा, फिल्डिंग सेट ठेवा आपण. हे छोटे क्षण खूप महत्वाचे असतील कारण रोहन आक्रमक झालं पण फुटला आले त्यानंतर बॅकफुटला आपण पाहतो प्रयत्न होत असताना. 34 ऑफिशियल्स डिसिजन पेंडिंग. फिल्डिंग सेट करा. रोहन कडून अपेक्षा आहे संघाला. "34 डिसिजन पेंडिंग. रोहन गरज 13 मध्ये 29 खेळतो. चेक करतो आपण वेगळ्या अँगलनं. यस 24 ला इव्हेंट एनआर पॅनल आमचे ऑफिशियल्स डिसिजन पेंडिंग. यस फायनली निर्णय येईल आपल्यापर्यंत. वरद इंटरप्राइजेस बामणडोंगरी यस फेअर अनफेअरची चर्चा होते आणि अंपायर सिग्नल फेअर डिलिव्हरी. मिळतील 4 धावा. सॉरी चेक करतो. आणि आता ब्लास्ट पाहतो आपण. यस आणखीन एक धमाका षटकार. क्या बात आहे. मैदानामध्ये मूड मध्ये आल्या आणि आपल्या आक्रमकतेनं पुन्हा एकदा मैदानावर फटकेबाजी सूर्य. 15 मध्ये 39 बॅटिंग करत असताना संघ पोहोचलाय 44. चौथं षटक मार्गस्थ. गोलंदाज अनिश भगत आता थोडा महागडा ठरतो. नेक्स्ट बॉल. अनिशवर आक्रमणाला सुरुवात. ऑन ड्राईव्ह करतो मिड विकेट कडे. फिल्डर सेट आहे. अनिशला कमबॅक करावं लागेल कारण रोहन गरज आक्रमक झालाय. त्याची विस्फोटकता आपण पाहिली, त्याची दाहकता पाहिली. आपल्या आक्रमकतेनं पुन्हा एकदा मैदानावर धावसंख्येला सुसाट वेगानं वन मॅन शो एक पात्री अभिनय तो त्याचा दाखवतोय. सुंदर फटकेबाजी. टोटल रन्स आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपलाय. 4 ओव्हर इन प्रोग्रेस. अनिश भगत एकूण धावा दाखल 45. चौथ्या षटकाचा खेळ मार्गस्थ. समोर ठेवला पुण्यामध्ये त्याला प्रहार केलाय आणि आता ऑन साइडला संधी होईल नक्कीच. राकेशनं पकडला झेल. गुड कॅच. विकेट. ही विकेट हवी होती मात्र रोहननं जो धमाका केला आपल्या संघासाठी. सुंदर आकर्षक आक्रमण करत असताना मात्र आपण पाहतोय फलंदाज बाद होईल. मैदानावर सेट या रोहन त्याच्याकडून अपेक्षा. संदेश पाटील रोहित बाद झाल्यानंतर आपण पाहतोय थोडा दबाव जरूर निर्माण केला होता. बॅटिंग टीम पुन्हा एकदा वरद इंटरप्राइजेस बामणडोंगरी. पहिला गडी बाद झाला होता जेव्हा आपण धावा जरूर पाहिल्या होत्या. चांगली भागीदारी होती पहिल्या विकेटसाठी. आता क्रमांक 4 वर चाललाय. परेश भगत. अनिशलाही विकेट मिळाली. रोहनकडून अपेक्षा आहे. नॉन स्ट्राईक रेनला तो उभा आहे. परेश आलाय. परेश भगत नावा
बॅटिंग करत असताना रोहन गरत नावा यांना पाहतोय. नावा गावातील दोन्ही खेळाडू. आक्रमण, गुड फिल्डिंग, ऑन साइडला धाव घेण्याची तयारी. आता धोका होईल, गरज नव्हती. आणि जसा परेश आला त्यांनी सुरुवात केली, मात्र 2 धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये आणखीन एक विकेट, थोडा दबाव वाढेल. आता एकूण गडी बाद झाले धाव फलकावर. टोटल धावा असताना 46, 46, 3 गडी बाद. चला मॅच स्पीडअप करा. सूचना आहेत. फिल्डिंग टीम वारंवार एकत्रित का येतात? फिल्डिंग टीम अगदी आज त्यांच्या भरपूर मीटिंग चालू आहेत स्टार्ट पासून. तर 4 षटकांचा खेळ संपलाय. बघा विनंती असेल दोन्ही संघांना, आम्हाला हा सामना 8:45च्या अगोदरच फिनिश करायचे. 8:15 झालेत. सूचना असतील आपल्याला. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 46. रोहन गरते आक्रमक सुरुवातीला आलाय आणि आपल्या आक्रमकतेनं आज मैदानावर चांगल्या धावा जमवल्यात. आक्रमण करतो, हल्ला बोल. रोहनच्या बॅट मधून आणखीन एक तडाखा. स्ट्रेट हिट, पॉवरफुल षटकार. सुंदर आकर्षक हटके खेळी करतो. बॅटिंग आवडली असेल रोहन साठी टाळ्या होऊ द्या. रोहन गरत नावाचा हा ब्लास्टर फलंदाज काय सुंदर खेळतो. वैयक्तिक त्याचं योगदान पोहोचला. इंडिव्हिज्युअल संघासाठी खेळत असताना 46 वर पोहोचलाय रोहन गरत. 46, 17 चेंडू मध्ये 46. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी. मॅच स्पीडअप करा. एकूण धावा 52, 50 पण पूर्ण झाल्यात. समोर उभा रोहन. स्लोअर वन, त्यावर केला प्रहार. स्ट्रेट हिट, लॉंग ऑफला आणि रोहन निघालाय. 46+2, 48. एकटा नडतोय. 54 धावा असताना एकट्याच्या 48. का बॅटिंग करतोय रोहन गरत. खुश करत असताना सनी भगत शेवटचं षटक हातळतोय. चेंडू शिल्लक 4 धावा फलकावरची. टोटल 54. गुड बॅटिंग, क्लासिक स्ट्रोक, कम्प्लीट टेक्निक बॅट्समन रोहन गरत. आक्रमण, ड्राईव्ह केला डीप एक्स्ट्रा कव्हर कडे. ओहो, बॅड लक. फिल्डर तिथे होत्या. सचिन पाटील आमचे स्कोरर मित्र होते आणि काय झेल टिपला. हो, बॅड लक. चांगला खेळत होता. अर्धशतकाकडे काही सूचना येतात. काही यस, सूचना येतात. आपण ड्यू घेतो. बॅट्समन टीम वेस्ट ऑफ व्हाईट बीमर साठी हा रिव्ह्यू असेल. भरपूर वेळ चालला या सामन्यासाठी, मात्र जरूर आम्हाला माहिती मिळणार आहे. बॅटिंग टीम चेक करतो आपण. यस, फेअर डिलिव्हरी. चला, रोहनची बॅटिंग आवडली असेल तर त्याच्यासाठी एकदा कौतुक होऊ द्या. 4 षटकारचा समावेश. बघा, हा फटका सुरेख खेळला. फुटवर्क थोडं हवं होतं. जर उत्तम फुटवर्क पुढे सरकला असता. ऑफिशियल्स कनेक्टेड. गुड बॅटिंग, बॅड लक रोहन. 48 जरूर झुंजार खेळली झाली. 2 धावेपासून अर्धशतक वंचित राहिलं. जिथे क्षेत्ररक्षक तैनात होते, सापळा रचला होता. सचिन पाटील तिथे उभे होते. लॉंग ऑफ होता आणि तिथे फटक्या मध्ये फसला रोहन. आता चेंडू शिल्लक 3. सनी भगत
8:19 भरपूर वेळ चाललाय. फिल्डिंग टीम तुम्हाला सूचना आयोजकांकडून सुरुवातीपासून आहेत. सनी भगत आता ऑफ स्टंपचा चेंडू ड्राईव्ह जरूर करेल, सिंगल मिळेल. क्षेत्ररक्षक तैनात आहे. मात्र रोहनच्या विध्वंसकारी खेळाने एकट्याने धावा जमवल्या. मात्र मागच्या सामन्याच्या तुलनेत आता प्रणय धावा कमी आहेत. मागे 77चा टार्गेट होतं. 2 चेंडूचा खेळ बाकी. बॅटिंग करत असताना वरद एंटरप्राइजेस बामणडोंगरी. आक्रमणाचा प्रयत्न शॉर्ट पॉइंटला. ओ गुड फिल्डिंग. जीत कोहतला तिथे पाहिला. आता चेंडू शिल्लक लास्ट बॉल. जीतचं कमबॅक करणारं षटक आपण पाहिलं होतं. 12चं 2 चौकार आल्यानंतर भानुदासचा 19. सुराजनं जो कमबॅक करून दिला फक्त 3 धावेचं षटक. सनी भगत अनिशनं 12 दिल्या. बॉलिंग पॉइंट ऑफ व्ह्यू डिटेल्स आपण पाहिली या पूर्वार्धामध्ये. उत्तरार्ध कसा असेल ते सुद्धा आपण पाहणार आहोत. आता लास्ट बॉल 56. ऑफ स्टंपवर पंचांचा इशारा येतोय. थोडा बाहेर गेला, किंचित बाहेर गेला. सनीचा हा चेंडू छान होता. आपण पाहतोय थोडासा बाहेर गेला आणि पंचांनी ओळखलं. व्हाईट बॉल. धावफलक टोटल 57. पहिल्या सामन्यामध्ये 76 मजल मारली. आता टार्गेट सेट बॉल. पूर्वार्धातील शेवटचा चेंडू फ्रंट फुटला आले. स्ट्रोक बनवला. पॉवरफुल हिटिंग. स्ट्रेट हिट आणि क्रिकेटमधील ताकदीचा फटका. स्ट्रेट हिटचा हा षटकार. लॉग ऑनच्या वरून कोणतीच संधी नव्हती. दूरवर चेंडू पडला आणि पूर्वार्धाचा खेळ संपलाय. शेवट गोड करत असताना 6व्या क्रमांकाचा सुयश कोळी मोहा कोळीवाडा. शेवट गोड करत असताना अंतबला तो सबला म्हटलं जातं आणि तिथे सुयशचा हा षटकार. धावफलक पुढे सरकले. एकूण धावफलक +6 63. पहिल्या सामन्यामध्ये 76 मजल, आता 63. उत्तरार्ध कसा असेल हे आपण दीपक पाटील सर यांच्या वाणीतून ऐकणार आहोत. मात्र आता दुसरा उत्तरार्ध सुरू होईल. 5 षटकं. विनिंग टार्गेट असेल 64. DJSDC ला वेळ देतो. मात्र त्यानंतर आमच्या आयोजकांकडून काही सूचना येतात का या सामन्याला भरपूर वेळ चाललाय तर थोडा स्पीडअप करा. आमचे गोल्डन मॅन बघा या स्पर्धेचा आनंद घेत असताना. धन्यवाद. तर जाऊया DJSDC कडे. महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्रामधील खरं तर एक अग्रगण्य नाव आणि बकासूर प्रेमी अबुशेठ प्रल्हाद भगत यांच्या ठिकाणून प्रस्थान होतंय. खरं तर आयोजकांनी थोडीशी जरी मित्र म्हणेन परिश्रम घेतले तर बकासूर सुद्धा UNPL मध्ये येऊ शकतो. प्रमोद कडू यांना थोडेसे पुढाकार घ्यावे लागतील आणि नक्कीच त्यांच्यामध्ये ते सामर्थ्य आहे. बकासूरला इकडे UNPL ला सुद्धा खरं तर आणण्याची सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे. ती धमक आहे त्यांच्याकडे. तर जाऊया उत्तरार्धाकडे. चला फिल्डिंग लावून घ्या. क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच. एका बाजूला वरद एंटरप्राइजेस बामणडोंगरी आणि त्यांच्या विरोधामध्ये श्रेयांश गवरांश 11 बामणडोंगरी ब्लास्टर्स. टार्गेट आहे या मॅचमध्ये 64 धावांचं. 30 बॉल 64 धावा हे आमचं व्यासपीठ दाखवलं जाते. बाळकृष्ण मामा भगत आहेत तिकडे मोठे क्रिकेट प्रेमी खरं तर,
पनवेल समालोचक समितीचे अध्यक्ष किरणजी पाटील, भास्कर शेठ घरत, ज्यांना आपण पाहता आपल्या टी व्ही स्क्रीनवर, सचिन शेठ घरत यांचे अंगरक्षक, उत्कृष्ट शरीर सौष्ठव परेशजी यांना तुम्ही पाहू शकता. दर्शन भोईर यांना आपण पाहू शकता. त्याचप्रमाणे पाठीमागे प्रमोदजी कडू आहेत, अमरजी कडू आहेत, सगळी आमची UNPL कमिटी ज्यांनी प्रचंड मोठी मेहनत घेतली ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. आणि म्हणूनच यंदाचं 7वं पर्व सिल्वर ट्रॉफी हे एक मोठं अट्रॅक्शन नेहमीच या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. चांदीची ट्रॉफी आणि जवळजवळ 1.5 लाखापेक्षा जास्त किमतीची 1,60,000 रुपये सध्याच्या घडीची किंमत या ट्रॉफीची. आणि गेल्या 7 वर्षापासून आपण चांदीची ट्रॉफी पाहत आलोय सचिन शेडकर यांच्या पुढाकारानं. हे प्रत्येक वर्षी आपल्याला पाहायला मिळते. फार मोठं योगदान सचिन शेठ खरत यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. आणि यंदाचं वर्ष पुन्हा एकदा नाईट स्पर्धा, जे अगोदर 2 वर्षापूर्वी सुद्धा याच मैदानावर नाईट स्पर्धा झाली होती, हे दुसरं पर्व खरं तर या मैदानावर आहे. या अगोदर आपण विचार केला तर केवी काका मैदानावर 2दा, एकदा शिवाजीनगरच्या मैदानावर. अनिश भगत यांनी मघाशी पहिल्या इनिंगमध्ये 2 विकेट्स घेतल्या आणि त्याबद्दल त्यांना 500 रुपयांचं कॅश प्राईज या ठिकाणी जमा झालंय. निनावी खरं तर हे पारितोषिक आहे, नाव गुपित ठेवण्यात आलंय, परंतु त्यांचा आपण आभार मानूया. आणि अनिश सामना संपल्यानंतर हे पारितोषिक घेऊन जा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला बिग बॅन बूम बूम रोहन मान फ्रॉम बेलपाड आणि त्याच्या साथीला कॅप्टन पानुदास म्हात्रे. श्रीयांश कवराज बामणडोंगरी ब्लास्टर टीम कडून चला स्पीडअप करत राहा. 8:26 झालेत. 20 मिनिटांमध्ये पहिली 4 ओव्हर संपली पाहिजेत. अट्टास असेल. रोहन गरत मान फ्रॉम नावा जॉन्टी पहिलं षटक घेऊन सज्ज होतोय. पहिलाच बॉल डाऊन द ग्राउंड व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रेट टू द लॉंग ऑन. फर्स्ट विकेट डाऊन, बॉल गेलेलाच नाहीये बाहेर. आणि इकडे मात्र बाहेर जावं लागेल ते रोहन कडूला. तोंड थोडंसं कडू झालं असेल कारण पहिल्याच बॉलवर मात्र ही विकेट येते. पहिला धक्का बामणडोंगरी ब्लास्टर टीमला. रोहन 0 बाद. तिसऱ्या क्रमांकावर सनी भगत मॅन फ्रॉम शेलगर मैदानावर जात असताना सचिन शेठ घरत यांचे या ठिकाणी आगमन झालं. कदाचित त्यांना चाहूल लागली असेल, थोडीशी स्पर्धा इकडे उशिरा चालले आणि त्यांचं पुनरागमन. वेलकम. जॉन्टीला पहिल्याच बॉलवर सफलता प्राप्त झाले. बॅटिंग करत असताना सुद्धा तब्बल 48 धावांची खेळी साकारली. स्लाइस झालं होतं, अजिबात प्रॉपर कनेक्शन नव्हतं. बॉल पाठीमागे विकेट किपरकडे जात असताना डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. सुपर बॉलिंग. पहिल्यांदा चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. तदनंतर आता मात्र आपला अष्टपैलू खेळ सादर करत असताना जॉन्टी तयार. फुल टॉस होता, लेग ग्लास केलाय, फाईन लेगला मात्र बॉल स्टॉप केलाय. चांगलं क्षेत्रक्षण त्या ठिकाणी. तोपर्यंत मात्र 1 रन. अखेरीस धावसंख्येचा श्रीगणेशा तिसऱ्या चेंडूवर होताना दिसलाय तो बामणडोंगरी ब्लास्टरसाठी. पहिली धाव फलकावर. 1 बाद 1 अशी परिस्थिती आहे. परंतु भानुदास म्हात्रे UNPLचा पहिल्या पर्वाचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. पहिला पर्व खरं तर बामणडोंगरी ब्लास्टरच्या बाजूनं गेलं होतं आणि अगदी शेवटपर्यंत मात्र भानुदास म्हात्रेचा तडाखा आपल्याला पाहायला मिळाला होता. आणि त्याच्याबरोबरच बरेचसे विजय या मागच्या 6 पर्वामध्ये अनेक विजय खरं तर भानुदासच्या खेळीनं दिलेत या टीमसाठी. आणि म्हणूनच याही मॅचमध्ये त्याच्याकडून एक मोठ्या इनिंगची मात्र अपेक्षा असणार आहे. पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय ऑन साईडला, गॅप मोठी आहे. बॉल निघाला डीप मध्ये, विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमा रेषा पार. 4 धावा करता चौकार.
सुंदर स्ट्रोक पाहायला मिळाला. ऑन साईडला टर्न केला होता. लॉंग ऑन आणि मिड विकेटमध्ये मोठी गॅप आहे आणि त्याचाच फायदा मात्र उठवण्यात आला. चांगला बॉल होता. फुलर लेन आणि फुलर लेन टाकण्यासाठी जॉन्टी ओळखला जातो. आउटसाईड ऑफ स्टंप, यॉर्कर हे अस्त्र आहेत या गोलंदाजीमधलं. बऱ्याच वेळेला ग्रामीण खेळताना सुद्धा करते त्याच्या गोलंदाजीमधून सातत्यानं फुलर लेनचा वापर केला जातो आणि फलंदाजांना थोडंसं कठीण सुद्धा जातं खेळणं आणि हे भानुदासला सुद्धा जवळून ठाऊक आहे. 5 धावा सध्याच्या घडीला धाव फलकावर, परंतु भानुदास राहणं या खेळपट्टीवरचं फार महत्वाचं असेल. जॉन्टी तयार. हलक्या हातानं स्मार्ट क्रिकेट म्हणावं लागेल. त्याला माहिती आहे जॉन्टीचं षटक मला आता नंतर खेळावं लागणार आहे. स्ट्राईक आपल्याकडे ठेवेल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धाव फलकावर 1-6 बामणडोंगरी ब्लास्टर्स. उधळून भंडारा घेऊन नाचतोय जेला माझ्या देवाचा. उधळून भंडारा घेऊन नाचतोय जेला माझ्या देवाचा. मी कपाळी लावलाय टिळानं माझ्या शिवबाच्या नावाचा. मी कपाळी लावलाय टिळानं माझ्या शिवबाच्या नावाचा. पहिल्या ओव्हरमध्ये जॉन्टीनं दिल्या फक्त 6 धावा. बॅटिंग करत असताना 48 धावांची इनिंग मात्र साकारली. गतवर्षी शिवाजीनगर प्रतिष्ठानचे कॅप्टन होते जॉन्टी. अमर कडू यांचं संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. यंदाच्या वर्षी कल्पेश ठाकूर शिवाजीनगर प्रतिष्ठान सांभाळतील आणि पुन्हा एकदा त्यांच्यावर फार मोठी नजर असेल. काल महेशपूर शेलगर संघ सलग 2 सामने जिंकत सुपर 8 मध्ये दाखल झालाय. टीम मॅनेजमेंटला क्रेडिट द्यावे लागेल. यमभाई, मंदार भगत, साहिल असतील ज्यांनी टीम मॅनेजमेंट सांभाळली. पहिलाच बॉल पाठीमागे वळवलाय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं बॉल सरळ दुसऱ्या सीमारेषेच्या पार. 4 धावांकरता भानुदासच्या बॅटमधून चौकार. सुयश कोळीचं स्वागत झाले. पहिल्याच बॉलवर चौकार आलाय. मोहा कोळीवाडा संघाचा खेळाडू. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. फुल टॉस आहे. ऑन साईडला स्विंग केलाय. मोठी गॅप आहे. बॉल निघालाय सरळ सीमारेषा पार. 4 धावांकरता चौकार. शॉर्ट टिम्बरिंग कॉल करण्यात आली होती. तिकडे थोडीशी चर्चा. सुयश कोळी बरोबर सुदीप ठाकूर काहीतरी करत होते. पण फुल टॉस होता. भानुदासला थांबवायचं असेल तर मात्र असे चेंडू थांबवावे लागतील, रोखावे लागतील. या संदर्भातच चर्चा. परंतु सुयशचा सुद्धा वेगळा प्रयत्न काहीतरी असेल भानुदासला थांबवण्यासाठी. कदाचित तो वाईड यॉर्करसाठी गेला असेल. बऱ्याच वेळेला यॉर्कर डोक्यामध्ये असताना सुद्धा फुल टॉस पडतात आणि तेच घडलं असावं सुयशच्या बाबतीमध्ये. पहिले 2 बॉलमध्ये 2 चौकार आलेत. टीमची टोटल 14 या आकड्यावर. बरोबर अजून 50 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. स्पीडअप करत राहा प्लीज. या संपार आउटसाइड ऑफ स्टंप. हा बराच बाहेर पिच केला होता हा चेंडू. पाहू शकता रिप्ले मधून. थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न चांगला आहे परंतु सुयशचा, जेणेकरून थोडासा फलंदाजाला थांबवता येईल. एखाद दुसरा व्हाईट बॉलनं फारसा फरक पडत नाही आहे. परंतु कधी कधी असे शॉट्स खेळताना कधी आउटसाइड एज लागली तर मोठं नुकसान होऊ शकतं. इकडे मात्र आणखी डॉट बॉल पाहायला मिळतोय आणि अखेरीस तो टप्पा सापडलाय जो मघासपासून शोधत होता. पहा परफेक्ट लेंथ बॉल होता. हलक्या हातानं स्टीअर करण्याचा प्रयत्न भानुदासचा. इकडे मात्र याच विकेटसाठी खरं तर सापळा रचलाय सध्याच्या घडीला वरद इंटरपासेस बामणडोंगरी टीमनं. राऊंड स्टम्प्सला बॉल उडवलाय ऑन साईडला.
मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, दे धक्का घे चक्का. महाराष्ट्र एकवीस धावा झाल्या धावफलकावर. 1.4 ओव्हरचा खेळ झालाय. सुयश कोहलीच्या पहिल्या 4 बॉलमध्ये तब्बल 15 धावा आल्यात. थोडंसं महागडं षटक, कारण पहिल्या षटकामध्ये जॉन्टीनं 6 मोजल्या होत्या. शॉर्ट बॉल आहे, कट करण्याचा प्रयत्न. इकडे मात्र थोडासा टॉसवर टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा उडाला होता, परंतु शॉर्ट बॉल होता, बिलकुल कनेक्ट झाला नाही. डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडू. 2 चौकार, 1 षटकार, 2 डॉट बॉल, 1 वाईट बॉल. आतापर्यंत गोलंदाजीमधलं पृथक्करण राहिलं सुयशचं. कट केलाय बॉल, स्क्वेअर कटचा अप्रतिम फटका. भानुदास मात्रेच्या बॅटमधून येतोय एक नेत्रदीपक चौकार. चला मॅच चालू करा प्लीज. चला टीम मिटिंग नको. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर 25 धावा, 25. चौसष्ट धावांचं लक्ष आहे. या मॅच मध्ये जिंकण्यासाठी श्रियांश गौरांश 11 बामणडोंगरी ब्लास्टर टीम, मनोज नाईक, निलेश भगत यांनी पुरस्कृत केलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. लव्हेंडर कलरची जर्सी आहे, दुसऱ्या बाजूला व्हाईट कलरची जर्सी. हा स्क्वॉड बघतोय आपण. हा पूर्णपणे रोहन कडू लवकर बाद झाला, अगदी शून्यावर सापडला होता, त्यामुळे थोडासा निराश जरूर असेल. परंतु मनोज नाईक, मनीष गरत, मोठी मोठी नावं आहेत. सचिन पाटील या टीममध्ये खेळतात. जीत खोत आहे, चांगला ऑलराऊंडर. स्वराज पाटील या नाव्याचा, तो चांगली बॅटिंग करू शकतो. त्यानंतर सूरज कोई आहेत, सोहम फडसकर, राकेश पाटील, अनिश भगत, चेलगरचा सितारा या स्क्वॉडमध्ये दिसतोय. चांगला स्ट्रोक आहे. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमा रेषा पार. यावेळेस मात्र फलंदाज सनी भगतच्या बॅटमधून येतोय हा पहिला चौकार. सनी भगत, लोकल बॉय, महेश पोर्शेरकरचा खेळाडू. या मैदानाचा मात्र परिपूर्ण अभ्यास आहे या खेळाडूला. सनी ड्राईव्ह करतात, अगदी स्ट्रेट ड्राईव्ह फटका. लॉंग ऑनला फिल्डर आहे, डीप मध्ये सिंगल मिळेल. 1 रन. एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटलमध्ये वाढ होताना दिसेल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 30 या आकड्यावर. पहिली विकेट शून्यावर आली होती, पहिल्या बॉलवर पडली होती, परंतु तदनंतर मात्र 30 धावांची भागीदारी. पण भानुदासला माहिती आहे हा सामना कसा पुढे न्यायचा आहे. जास्त फार मोठी रिस्क घेतली नाही त्यांनी. बरोबर चुकीचे चेंडू शोधले, खराब चेंडूंमध्ये बरोबर बाउंड्री ठोकल्या त्याने. जेव्हा वेळ मिळाली, चांगला चेंडू मिळाला, त्याला षटकार सुद्धा त्यानं मारला आणि काही चेंडूंवर मात्र सन्मान सुद्धा दिला. काही चेंडूंची वाट पाहिली, काही चेंडूंची वाट लावली. भानुदास मात्रेची इनिंग आत्तापर्यंतची, कारण कर्णधार पद त्याच्याकडे आहे आणि त्याला मात्र संयम सुद्धा दाखवावा लागेल, आक्रमकपणा सुद्धा दाखवावा लागेल आणि इनिंग मात्र
पुढे न्यावी लागेल, इकडे मात्र टॉपेज लागले, बॉल हवे त्या संधी चांगली आहे, गोल्डन चान्स. ओ वाव, व्हॉट अ कॅच. अप्रतिम झेल तिकडे टिपलाय, कमाल केले त्या ठिकाणी गोलंदाज दैवतनं. शेवटपर्यंत मात्र चेंडूवर नजर ठेवली, नजर स्थिर ठेवली, कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये ही विकेट फार महत्वाची होती. आणि अखेरीस मात्र श्रेयांश गौराज बामणडोंगरी ब्लास्टरच्या कर्णधाराला, कॅप्टनला मात्र मैदानाच्या बाहेर काढलंय. 23 धावा काढून भानुदास बॅक टू द पॅव्हिलियन. दैवत पाटीलनं घेतलेला हा झेल कदाचित ही कॅच मॅच पलटवू शकते, कारण भानुदासला बाहेर काढलंय. शिवाजीनगरच्या या गोलंदाजानं कॉच अँड बोल्ड. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना 4थ्या क्रमांकावर राकेश पाटील, मॅन फ्रॉम मोरावे. हार्ड हिटर. आल्या पहिलाच बॉल समोर खेचण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला उडी मारत हा झेल मात्र टिपलाय. आणि दैवतला मात्र दुसरी सफलता. जॉन्टी होता त्या ठिकाणी, आणखीन एक चांगला झेल त्या ठिकाणी फिनिश झाला. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल, जिंका हा क्रिकेटचा खेळ. आणि 30 या धावसंख्येवर लागलाय बामणडोंगरी ब्लास्टरला हा तिसरा झटका. लगातार दुसरी विकेट यावेळेस मात्र प्राप्त केले दैवत पाटीलनं. शिवाजीनगरचा गोलंदाज ऑन द हॅट्रिक पाहायला मिळेल. आणि दोनही महत्वाचे चेहरे मात्र पॅव्हिलियनकडे परतवलेत. आणि जी विकेट मात्र भानुदासशी काढली, त्या विकेटसाठी तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. ते या संघाचे ओनर सोमनाथ शेठ मात्रे यांच्या वतीनं. भानुदासच्या पाठोपाठ मोठा अडथळा दूर काढलाय राकेश पाटीलचा, कारण राकेश पाटील जरी मैदानामध्ये एक 10-12 बॉल जरी उभा राहिला तरी मॅच संपून नेली असती, एवढी ताकद मात्र त्याच्यामध्ये आहे. आणि त्याला सुद्धा शून्यावर बाद केला. ऑन हॅट्रिक बॉल. ओ रिव्हर्सचा प्रयत्न होता, इकडे मात्र चेंडू सरळ जाऊन शरीरावर आदळला. कोणती धाव नाहीये. डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडू या मॅच मध्ये मात्र कमबॅक केलंय दैवत पाटीलच्या या गोलंदाजीनं. सुपर बॉलिंग. 5च धावा आल्यात पहिल्या 5 बॉल मध्ये, परंतु त्याही पेक्षा 2 महत्वाचे धक्के मात्र दिलेत आतापर्यंत. पण त्याचमुळे कुठेतरी मागच्या ओव्हरमध्ये सुयशा 19 आल्या होत्या, त्या 19 वर पांघरून घातलंय. दैवतचा हा बॉल ड्राईव्ह केला, ऑन ड्राईव्हचा फटका स्ट्रेट टू द लॉंग ऑन. सिंगल मिळेल फक्त एकच धाव. जॉन्टीनं सुद्धा 6 धावांचं षटक हाताळलं. दैवत पाटीलनं सुद्धा 6 धावांचं षटक हाताळलं. 3 षटकांचा खेळ समाप्त. आणि 3 षटकांच्या अखेरीस धाव फलकावर धावा लागल्यात त्या 3 गडी बाद. 31 धावा येणाऱ्या 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी गरज असेल ती 33 धावांची. 33 रिक्वायर्ड. जास्त टीम मिटिंग घेऊ नका प्लीज, हीच विनंती असेल वरद एंटरप्राइजेस बामणडोंगरी टीमसाठी, कारण सचिन शेट इकडे पाठीमागे आहेत. त्यामुळं चला पाणी पाहिजे असेल तर घेऊन जा. पाण्यासाठी कधीच आम्ही नाही म्हणणार नाही. 12th मॅन जातील पाणी घेऊन. पण सच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय द ग्रेट वन अँड ओनली द बॉस नीरज राणा बस्तर आणि शशी मेहर. थँक्यू डीजे. 2 ओव्हर्समध्ये 33 धावा करायच्या. 33 रिक्वायर्ड नाव. पंचांच्या भूमिकेमध्ये आज नीरज राणा बस्तर, शशी
मेयर सर आहेत नवी मुंबईचे, त्यानंतर आज प्रदीप शिंदे सर आहेत आय थिंक, सुशांत कांबळे सर आहेत बरोबर, येणार पॅनलचे पंच. परंतु कुठेतरी कमी आम्हाला जाणवते हेमंत कोळींची, आणि ते दिसलेले नाही आहेत, त्याशिवाय मजा नाही आहे या स्क्वॉडला. हा चेंडू पुल केला, इकडे मात्र स्क्वेअर लेगला. सध्याच्या घडीला कर्नाटकला आहेत ते, आणि कर्नाटकमध्ये अगदी चेहरा मॅच झालाय त्यांचा. इकडे आल्यानंतर कर्नाटकचा माणूस आलाय का इकडे कोळी आलाय हेच कळेन असं होईल कदाचित. मोठी लॉंग टुर्नामेंट करतात कर्नाटकला, तेव्हा त्यांची उणीव कुठेतरी आम्हाला सुद्धा भासते. पण खरंच मजा नाही हेमंत कोळी नाहीत तर. ओ पाठीमागे वळवलाय, शॉर्ट बॉल होता, इकडे मात्र सनी भगतनं फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं मिळतील 4 धावा. लूज बॉल होता प्रतीक ठाकूरचा, हा तर मी तर म्हणेन अर्ध्या पिचवर पडला होता. त्याचमुळे कुठेतरी सुरुवातीला रोहन घरतनं, दैवत पाटीलनं जी मेहनत घेतली या मॅचमध्ये, तरी सुद्धा अजूनही रिस्क संपलेली नाहीये. जरूर महत्वाच्या विकेट्स आल्यात, परंतु क्रिकेट आहे कधी काय घडेल याचा नेम नाहीये. 36 धावा झाल्या धावफलकावर, 10 बॉलमध्ये अजूनही 28 धावांची गरज आहे. 28 रिक्वायर्ड, 28 धावा करायच्यात. चेंज ऑफ पेस होता, धीम्या गतीनं सोडला होता, यावेळेस मात्र चेंडू प्रतीकनं सरळ जाऊन शरीराचा भेद घेतला. चांगलं व्हेरिएशन पाहायला मिळालं. डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडूची सांगता. बैलपाड्याचा खेळाडू आहे, अनेक बैलपाड्याच्या खेळाडूंनी मात्र UNPL मध्ये चांगले परफॉर्मन्सेस दिलेत. फुल टॉस होता, बॅक टू द बॉलर्स, फॉलो थ्रू मध्ये स्टॉप केला, इकडे मात्र सोडावी लागेल कदाचित, परंतु नाही. हा परतला सनी, आणि त्याचा इकडे धोका उद्भवू शकला असता. कोणती धाव मिळणार नाही. डॉट बॉल चौकारानंतर मात्र अचूकतेवर भर दिलाय तो गोलंदाज प्रतीक ठाकूरनं, आणि तदनंतर मात्र 2 बॉल डॉट काढलेत. निर्धाव चेंडू, शेवटचे 8 बॉल 28 धावांची गरज आहे. सनी उडवतोय बॉल समोरच्या दिशेला, लॉंग आणि लॉंग ऑफच्या बरोबर मधून साइड स्क्रीनच्या वरतून चाललाय. उत्तुंग फटका, षटकार. सात चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. 22 रिक्वायर्ड. षटकार आला अगदी निर्णायक क्षणाला. फुल टॉस होता, इकडे मात्र थोडा फ्रंट फुटला जाऊन घ्यायला हवा होता. जागेवरून स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न सनीनं केला खरा, दुसऱ्या धावेसाठी सरसावलाय. सनीला बाद करण्याची आणखी एक संधी होती, मगाशी विकेट किपरनं सोडली होती. सनी धोकादायक ठरू शकतो या मॅच मध्ये, कारण UNPL मधला एखाद सामना आम्हाला आठवतोय, कोणत्या पर्वतला माहीत नाही, परंतु सनी भगतनं मात्र फसलेला सामना जिंकून दिला होता. किंजल स्पोर्टचे आयोजक तेजस मात्रे, प्रचंड मोठी मेहनत आहे या स्पर्धेसाठी. पहा तेजस मात्रे, ज्यांना आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर, किती मोठी मेहनत आहे. इकडे सगळेच जण पहा स्वतः जे काही सामान आहे उचलून घेऊन येतात. UNPL साठी सर्व काही करायचं आहे, काही झालं तरी स्पर्धा यशस्वी करायची आहे. .44 रन. चला क्षेत्रक्षण लावून घ्या, बस पोझिशन दाखवा फिल्डर्सना. 44 धावा झाल्यात धावफलकावर. शेवटच्या 6 बॉलमध्ये जिंकण्यासाठी गरज आहे ती 20 धावांची. 20 रिक्वायर्ड, 20 धावांची गरज आहे. चला पोझिशन्स घ्या पटकन. 6 बॉल 20. या लढतीतील विजेता संघ प्रिन्स 11 पुरुषोत्तम ठाकूर स्मृती बेलपाड्याच्या विरोधामध्ये भिडेल. हर्षल ठाकूर, आपण मंचावर या प्लीज टॉससाठी. सामना संपल्यानंतर नको, त्याच्या अगोदरच आपण येऊन बसा प्लीज. 6 बॉल आणि 20 धावांची गरज आहे.
या स्पर्धेची ही त्रिमूर्ती आपण पाहतो आपल्या टीव्ही स्क्रीनवर. सचिन शेटगरज साहेब, अमरजी पाटील, अमरजी कडू, कोणतीच कसर सोडलेली नाहीये संपूर्ण मैदानाची सुद्धा पाहणी करण्यासाठी. आणि त्यासाठीच मात्र UNPL ची स्पर्धा म्हटली की मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग जोडला जातो. कारण त्याचं असं असतं की 12च्या अगोदर खरं तर या स्पर्धेचा खरं तर प्रत्येक रात्र संपत असते आणि फायनलला तुम्हाला 10:30च्या आतमध्ये तुम्ही घरी जाता. हे सगळ्यात मोठी अचिव्हमेंट आहे. ज्या ठिकाणी अनेक स्पर्धा अशा आजही आहेत तिकडे 10:30ला पहिला बॉल पडतो, तिकडे 10:30 वाजता या स्पर्धा संपूर्ण होते, बक्षीस समारंभ संपून सुद्धा. आणि म्हणूनच प्रत्येक जण या स्पर्धेचा घटक होण्याचं साठी मात्र तडफडत असतो आणि ते भाग्य मात्र आम्हाला मिळतं. खरं तर गेले 7 वर्षापासून खरं ही स्पर्धा कव्हर करण्याचं भाग्य आम्हाला मिळालंय. चांगला स्ट्रोक आहे, पिकअप स्ट्रोक, डाऊन द ग्राउंड, व्हाट अ शॉट. मॅच संपलेली नाहीये आणि हेच दर्शवत असताना स्वराज पाटीलच्या बॅट मधून निघणाऱ्या षटकारानं बामणडोंगरी ब्लास्टरचं अर्धशतक धाव फलकावर. 50 कंप्लीट. ट्रॉफी आहे, सिल्वर ट्रॉफी, भव्य दिव्य असं आकर्षणीय ट्रॉफीचं 1,60,000 रुपये सांधीची किंमत आहे. खरं तर एवढी मोठी ट्रॉफी या स्पर्धेमध्ये जवळजवळ 15 गावं जोडली गेलेत. फार मोठी स्पर्धा, सगळ्यात मोठी प्रीमियर लीग कोणी केली असेल खरं तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तर UNPL ला त्याचं श्रेय द्यावं लागेल. व्हाट अ शॉट, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, हॅट्स ऑफ आहेत, शब्द नाही आहेत, अवर्णनीय फटका, अनबिलिव्हेबल. आणि काय मॅच रंगली आता मात्र. स्वराज पाटीलच्या बॅट मधून येतोय आणखीन एक षटकार. 4 बॉलमध्ये 8 धावांची गरज. चार चेंडूने 8 धावांची आवश्यकता आहे. चला टाइम नको. स्वराज पाटील जसा मैदानामध्ये आलाय 5व्या क्रमांकावर संपूर्णपणे सामन्याचं चित्र पालटून टाकलंय. अंपायर्स 4 चेंडू तुम्हाला खिशात ठेवायचे आहेत. ही वॉर्निंग आले आयोजकांच्या वतीनं. या सूचना तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. 4 बॉल, प्रत्येकाच्या खिशात 1-1 बॉल, 2 किसे 2 बॉल, 4 किसे 4 बॉल. या स्पर्धेचे रूल्स वेगळे आहेत. प्रीत मात्रेवर मात्र चढवलाय हल्ला बामणडोंगरीचा खेळाडू. आणि इकडे मात्र थोडासा गोंधळ घातलाय मिस्टर PB प्रवीण मुंबईकर. त्या ठिकाणी आगमन झालं. इन ऍक्शन पाहायला मिळते नेक्स्ट मॅच मध्ये. प्रशांतजी शेडगे यांच्याकडून जर विकेट मिळवली तर 1,000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. आणि सध्याच्या घडीला गरज आहे ती वरद एंटरप्राइजेस बामणडोंगरी टीमला या विकेटची. कारण इकडे मात्र सामना फिरवलाय स्वराज पाटीलनं. स्विच करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स स्विचचा प्रयत्न मात्र यावेळेस करण्यात आला होता. खरं तर प्रेशर गोलंदाजावर होतं, गोलंदाज प्रीत मात्रेवर हे प्रेशर होतं. परंतु अशा सिच्युएशनला ज्या ठिकाणी मात्र समोर चांगले फटके सजवलेत, समोर सुद्धा अगदी स्ट्रेट ड्राईव्ह पंच पाहायला मिळाला होता, क्लास फटका होता. ऑफसाईडला सुद्धा मारलेला कव्हरच्या वरतून लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह होता. काय फटका होता. या असे फटकेंना मात्र आज मन प्रसन्न केलंय. परंतु त्याच वेळेला मात्र रिव्हर्स स्वीप खेळण्याचा मात्र त्याला मोह काही आवडता आलेला नाही. इकडे डॉट बॉल, शेवटचे 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 8 धावांची आवश्यकता. 8 रिक्वायर्ड, रिमेनिंग 3 असं इक्वेशन आहे मॅच मध्ये. पाहायला गेलं तर दोन्ही संघ, थोडस पाहायला गेलं तर प्रेक्षक वर्ग. इकडे टो एंडला लागलाय, चान्स जरूर आहे स्क्वेअर लेगला. विकेट. आणि ज्या विकेटची गरज होती इकडे मात्र ती विकेट मिळाले. मोठा अडथळा दूर काढला या मॅच मधून. स्वराज पाटीलला असं वाटलं होतं कदाचित सामना जिंकूनच बाहेर येईल, परंतु या विकेटसाठी लावलेलं 1,000 रुपयाचं पारितोषिक शेडगे यांनी ते मात्र जरूर दिले जाईल. परंतु सोमनाथ शेड मात्रे यांच्या सुपूर्ताना इकडे मात्र कमाल केली पुन्हा एकदा. जरूर थोडा घाम फुटला असेल सोमनाथ शेड यांना सुद्धा 2 षटकारांना, परंतु तदनंतर मात्र
कमबॅक केलंय ते प्रीत मात्रेंना. सोमनाथ शेठ आपण मैदानावर या. आता मात्र 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. 8 रिक्वायर्ड रिमेनिंग टू असं इक्वेशन. आणि मैदानाच्या आतमध्ये मॅन फ्रॉम बामणडोंगरी जीत खोत न खरं तर जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी साठी सुद्धा 1 बॉल मध्ये 6 धावांची गरज असताना षटकार मारत अनेक वेळेला ग्रामीण मध्ये सुद्धा सामने जिंकून दिलेत. त्यामुळे अजूनही मॅच संपलेली नाहीये मित्रांनो, कारण हा खेळाडू सुद्धा काहीही करू शकतो आणि याची जाणीव आम्हाला सुद्धा आहे. 2 चेंडूंमध्ये 8 धावांची आवश्यकता. जीत खोत सज्ज आहे. समोर प्रीत मात्रे, सोमनाथ शेठ मात्रे आजचा संघ, भास्कर शेठ गरज यांचा संघ थोडासा अडचणीमध्ये होता, परंतु अडचणीमधून आता मात्र थोडासा बाहेर निघालाय, कारण स्वराज पाटीलची विकेट मात्र निर्णायक वेळेला आली आणि एक चांगला झेल त्या ठिकाणी मात्र टिपला होता तो प्रणील गायकवाड नावाचा खेळाडू, परंतु त्यानं टिपलेला झेल कदाचित या मॅच मध्ये मात्र नक्कीच थोडासा वरद एंटरप्राइजेसच्या बाजूने मात्र मोमेंटम फिरवलाय. जीतचा हा फटका फाईन लेगला अडवलाय, त्यामुळे एकच धाव तिकडे मिळणार आहे आणि अशा पद्धतीनं धाव घेता येणार नाही. जीतला सुद्धा ठाऊक आहे, सुटकेचा निश्वास टाकला असेल. इकडे जर प्रीत मात्र एक लीगल डिलिव्हरी टाकतोय तर काहीही वाकडं होणार नाही वरद एंटरप्राइजेस. परंतु एखादा वाईट बॉल, एखादा नो बॉल या सिच्युएशनला आला तर क्रिकेट हा खेळच असा आहे, कधी काय घडेल याचा सुद्धा नेम नाहीये. सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ म्हणून आपण वारंवार या खेळाकडे वर्णन करत असतो. आणि 1 बॉल गरज आहे ती 7. हर्षल ठाकूर आपण यायचंय. एक चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज प्रीत मात्रेच्या चुकी करतोय का याकडे लक्ष असेल सगळ्या प्रेक्षकांचं, परंतु अशा सिच्युएशनला प्रीत एखादा चुकीचा चेंडू टाकणार का? लास्ट बॉल, हा फुल टॉस दिलाय, फुल टॉस ठोकलाय तो सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून. खरं तर बघावं लागेल आता मात्र, अजूनही पाहायला गेलं जीव भांड्यामध्ये पडला असेल, कारण वेस्ट साईड साठी इकडे मात्र रिव्ह्यू घेण्यात आलाय. षटकार तर आलाय, परंतु जर वेस्ट साईड असेल तर मात्र वरद एंटरप्राइजेसला मात्र खरं तर या मॅच मध्ये सुद्धा पराभवाचा धक्का बसू शकतो. परंतु प्रीतनं असा चेंडू टाकलाय, त्याच्या डोक्यात हेच होतं, षटकार गेला तरी चालेल, हेच डोक्यात त्याच्यामध्ये होतं. परंतु इकडे षटकाराबरोबर नो आला तर, आणि त्याचा निर्णय मात्र तिसरे पंच देतील आणि हा सामना जिंकलाय तो वरद एंटरप्राइजेस नाईट्सचा फेअर डिलिव्हरी कॉल. वेल प्लेड. सामना टाय झालाय आणि असेच सामने तुम्हाला UNPL मध्ये पाहायला मिळतात. चला टीमचे कॅप्टन आपण लगेच या. संदेश पाटीलच्या नेतृत्वाखाली हा सामना मात्र जिंकलाय. संदेश पाटील आपण टॉस बॉक्स कडे या. टॉस केला जाईल. एका बाजूला हर्षल ठाकूर असेल आणि दुसऱ्या बाजूला असेल संदेश पाटील. आणि टॉस केला जाईल. प्रिन्सी 11 पुरुषोत्तम ठाकूर, स्मृती बेलपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये वरद एंटरप्राइजेस बामणडोंगरी. कमाल सामना पाहायला मिळाला. नरेशजी भगत यांना मी विनंती करतोय आपण आपल्या शुभास्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करावा. आणि जयजी भगत यांना मी विनंती करतोय आपण मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आपण प्रदान करावा. आणि मॅन ऑफ द मॅच सामनावीरा पुरस्कार मात्र जाईल 48 धावांची खेळी करणारा जॉन्टी रोहन घरत ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. पहिलं षटक सुद्धा टाकलं. 1 विकेट घेताना फक्त 6 धावा दिल्या. पहिल्यांदा आपण टॉस करूया. चला टॉस करून घ्या. संदेश या आपण वर. मॅन ऑफ द मॅच